कोकणची बुलंद तोफ आणि महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांना उत्तर देणारं एक तडफदार नेतृत्व, अशी भास्कर जाधव यांची ओळख आहे। मागे पुढे हाता पायामध्ये बेड्या घालून सैन्याच्या विमानामध्ये बसवून 24 तास बाकड्यावर बसवून आणून अमृतसरला उतरलं। त्याच पद्धतीनं आपल्याकडे घुसखोरी करणाऱ्या या बांगलादेशीयांना आपण बेड्या, दंडबेड्या, साखळ बेड्या घालून त्यांना त्यांच्या देशात पाठवणार का? मात्र गुरुवारी महाराष्ट्राला त्यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं। निमित्त होतं ते घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नाचं। गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या 8 वर्षांपासून कामाला होती। तिचा स्वभाव, प्रामाणिकपणा यामुळे तिनं जाधव कुटुंबातील सर्वांचंच मन जिंकलं आणि ती देखील या कुटुंबाचाच एक भाग झाली। आपल्या या मानस कन्येच्या लग्नासाठी भास्कर जाधवांनी इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून ते सहकुटुंब पांगारी गावातील सडेवाडीमध्ये पोहोचले। लग्न लागलं, त्यानंतर जाधव कुटुंबीय तिला भेटायला गेले। त्यावेळेस भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला। सुप्रियानं भास्कर जाधव यांची पत्नी सुवर्णा जाधव आणि सून स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि रडू लागली। त्यावेळेस मात्र भास्कर जाधवांचा अश्रूंचा बांध फुटला। काही वेळानं त्यांनी स्वतःला सावरत मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना सांगितलं, सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे। ती लक्ष्मी आहे। तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल, त्यामुळे तुम्ही सुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या, असं भास्कर जाधव म्हणाले। भास्कर जाधव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे। या निमित्तानं आक्रमक नेता अशी ओळख असलेल्या भास्कर जाधवांची एक हळवी बाजू देखील पाहायला मिळाली।